Hello, welcome friends to the Engineering Simulation Club. ही वेबसाईट तुमच्याबरोबर इंजिनिअरिंग सिम्युलेशन शेअर करण्यासाठी बनवलेली आहे. सिम्युलेशनबद्दल माहिती मी मराठी आणि तसेच इंग्लिशमध्ये देणार आहे. हे असे मिक्स निवडण्याचे कारण हे माझ्याकरता सोपे आहे हे तर आहेच, पण त्यापेक्षासुद्धा महत्त्वाचं तुमच्यापर्यंत माहिती जास्त चांगल्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला देऊ शकेल, ज्याचा की तुम्हाला उपयोग होईल. प्रथम हे पाहू की आपल्याला सिम्युलेशन करणे केव्हा आणि का गरजेचे असते. इंडस्ट्री सेक्टरमध्ये जे एक्सपेरिमेंट तुम्ही प्रत्यक्ष करून पाहणे खूप कॉस्टली असते ते सिम्युलेशनद्वारे तुम्ही करू शकता. जसे की डिझाईन व्हॅलिडेशन. डिझाईनमध्ये काही पॅरामीटर बदलून समजा तुम्हाला एक व्हेरी हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर बनवायचा आहे, तर तुम्ही अगदी ट्रान्सफॉर्मर पूर्ण बनवून त्याला सप्लाय देऊन नंतर काय प्रॉब्लेम येतात हे पाहण्यापेक्षा त्याचे मॉडेल बनवायचे, त्याचे सिम्युलेशन बनवायचे सप्लायचे, दॅट विल बी बेटर. तसंच एका धरणाच्या पाणी सोडण्याची गोष्ट घ्या. तेथेसुद्धा कोणत्या रेटनं पाण्याचा डिस्चार्ज केला तर किती क्षेत्र बुडीताखाली येईल हे प्रत्यक्ष पाहणं शक्य नसतं, तर त्यावेळेस आपण सिम्युलेशन करून पाहू शकतो. पण एज्युकेशन सेक्टरमध्ये सिम्युलेशनच्या गरजा ह्या थोड्या वेगळ्या स्वरूपात आपल्याला मांडता येतील. सिम्युलेशनच्या गरजा एज्युकेशन फील्डमध्ये एखादी गोष्ट चांगल्या रीतीने डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी आपण सिम्युलेशन वापरतो. तसेच स्वतःहून काही गोष्टी शिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला सिम्युलेशन वापरता येईल. तर हा थोडासा फरक आहे, पण आपण हा फरक लक्षात घेऊत आणि आपले सिम्युलेशन बनवूत. अजून एक सांगायचं म्हणजे आपल्याला समजा व्हेरी लाँग हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन सिम्युलेट करायची, तर ते लॅबमध्ये शक्य नसतं. तर अशा प्रकारचे सुद्धा एक्सपेरिमेंट आपण काही सिम्युलेशनमध्ये करू शकतो. तर ही झाली एज्युकेशन सेक्टरमधली सिम्युलेशनची गरज. मला वाटतं की मी तुमच्यापर्यंत सिम्युलेशन का करायचं हे व्यवस्थित पोहोचवलेलं आहे. ओके, आपण पुढे जाऊ जरा, नंतर काही लक्षात आलं तर परत सांगाल. हां, सो हाऊ टू व्हिजिट द साईट. द साईट ॲड्रेस इज sites.google.com, gca.ac.in, engineeringsim.home. This is our site address, and when you visit this site you will get this page open, and I think now you are seeing this video. इथं जो हे टाकलेला आहे व्हिडिओ, हे चित्र त्यावेळेस वेगळं असेल, हे कोणतं तरी एका वेगळ्या वेळेसचं हे आहे चित्र. हे ह्या साईटविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. हे इथे टाकलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ सध्या पाहत असताल. ओके, सो इथे बघा पर्पज लिहिलेला आहे साईटचा पहिल्यांदी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या साईटला तुम्हाला व्हिजिट करण्यासाठी इट इज ॲटमोस्ट नेसेसरी यू शूड लॉग इन टू युअर गुगल अकाउंट बाय कॉलेज ईमेल आय डी. दुसऱ्यांसाठी ही साईट ओपन ठेवलेली नाही. ही साईट फक्त इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टुडंटसाठी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, जर तुम्ही दुसरं गोष्ट म्हणजे हा पूर्ण साईट ॲड्रेस लक्षात ठेवायची गरज नाही. जर तुम्ही याचं शॉर्टकट किंवा बुकमार्क करून ठेवला अशा प्रकारे, तर त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ह्या साईटला लॉग इन होता येईल. आणखीन ही गोष्ट लक्षात घेण्यासाठी महत्त्वाची आहे, जर तुम्ही गेस्ट अकाउंटनं लॉग इन झालेले असताल किंवा दुसऱ्या कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सोडून दुसऱ्या कोणत्या ईमेल अकाउंटनं जर लॉग इन झालेलं असतं, गुगल अकाउंटनं लॉग इन असताल आणि जरी तुम्ही साईटचा ॲड्रेस टाकला तरी तुम्हाला साईट ओपन होणार नाही. त्याच्याऐवजी तुम्हाला 404 दॅट्स ॲन एरर म्हणजे पेज नॉट फाउंडची एरर मिळेल. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या साईटवर खाली रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला मिळेल एक. ह्या साईटवर मुळात रजिस्ट्रेशन करण्याची का आवश्यकता असावी बरं? सगळे सिम्युलेशन सगळ्यांना अवेलेबल पाहिजेत. बरोबर आहे, मला तसंच वाटतं आहे की सगळे सिम्युलेशन सगळ्यांना अवेलेबल पाहिजेत. पण होते काय की हे सिम्युलेशन मोस्ट ऑफ द टाईम कुठेच वापरले जात नाहीत आणि ते तसेच मग पडून राहतात. कमीत कमी त्याचा फीडबॅक मिळावा की कोणते सिम्युलेशन वापरल्या चाललात आणि त्याचा खरोखरच वापर होतो आहे का, मुलं काय म्हणत आहेत,
हे सगळं आपल्याला फीडबॅक मिळावा म्हणून सिम्युलेशन डाउनलोड करण्यापूर्वी साईटवर रजिस्ट्रेशन करणं मी आवश्यक ठेवलेलं आहे. बरं, याचा उपयोग आपण पुढे चालून काही एखादा ऑफलाईन प्रोग्राम घ्यायचा ठरवला तर त्यावेळेस तुमच्या मेंबरशिपचा मला उपयोग होईल आणि आपण तुम्हा सर्वांना घेऊन आपण पुढे जाऊ शकू. त्यासाठी हे मेंबरशिप आहे. येथे तुम्हाला कुठे तुमच्यावर पोलिसिंग करायची किंवा तुम्हाला कोणती गोष्ट कंपल्सरी करायची किंवा त्याच्यावरून तुम्हाला असेसमेंट करायचं, जज करायचं असा कोणताही उद्देश नाही. फक्त आपल्या मेंबरशिपचा एक ग्रुप चांगला तयार व्हावा हा त्याचा उद्देश आहे. तसंच त्याच बाबतीत जर तुम्ही म्हणताल डाउनलोड रिक्वेस्टचं, तर तुम्हाला एखादा सिम्युलेशन डाउनलोड करायचं असेल तर त्याच्यासाठी एक रिक्वेस्ट फॉर्म टाकावा लागेल. रिक्वेस्ट फॉर्म टाकणं फार सोपं आहे. जस्ट तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे, ईमेल द्यायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. असं केल्यावर तुमच्या ईमेलवर, अर्थात ज्या ईमेलनं तुम्ही लॉग इन झाले त्या ईमेलवर तुम्हाला एक डाउनलोडची लिंक मिळेल आणि ते सिम्युलेशन तुम्हाला इथं असं डाउनलोड करून घेता येईल. हे सिम्युलेशन डाउनलोड कसं करून घ्यायचं आणि ह्या फाईल्स कशा वापरायच्या ह्याची सगळी माहिती ह्या साईटच्या होम पेजवर ही लिंक दिलेली आहे, गाईडलाईन्स फॉर डाउनलोडिंग अँड युजिंग द शेअर्ड फाईल म्हणून. जर तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळते. मग माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील की ह्या सगळ्या तुम्ही प्रोसेसमधून जावं, हे समजून घ्यावं आणि काही सिम्युलेशन तुम्ही डाउनलोड करून ते वापरावेत. व्हॉट टाईप ऑफ सिम्युलेशन विल बी शेअर्ड. आता कोणते सिम्युलेशन्स आहेत तर मी आता ह्या व्हिडिओचा वेळ कमी असल्यामुळं मला वाटते हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करतो आणि आपला व्हिडिओ इथं संपवूत. तुम्हाला साईटची पूर्ण माहिती झाली असेल असं मी गृहीत धरतो. आणि तुम्ही तुमचे सिम्युलेशन शेअर करू शकताल का तर हो, मुळात ही साईट जी बनवली आहे ती तुमचे सिम्युलेशन शेअर करणं आणि तुम्ही सिम्युलेशनचा अभ्यास करणं ह्याच्यासाठीच बनवली आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे सिम्युलेशन डाउनलोड करून घ्या, त्याचा अभ्यास करा, तुम्ही स्वतःचे सिम्युलेशन बनवा आणि मित्रांमध्ये शेअर करा आणि आपण सर्व मिळून पुढे जाऊत. थँक्यू व्हेरी मच.